नमस्कार बाल दोस्तांनो, 4 फेब्रुवारी 2024 म्हणजे आजच्या दिवशी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा झालेली आहे आणि आपण 2024चा जो पेपर आहे 5वीचा मराठी माध्यमासाठीचा, तर त्याच्यातला आपण मराठीचा पेपर मराठी आणि सेमीसाठीचा बघितलेलाच आहे पूर्ण डिटेलमध्ये उत्तरं. पण आता आज आपण गणिताचा पेपर फक्त उत्तर सूची बघणार आहोत. तर चला तर आपण लगेच बघूयात ते प्रश्न काय होते आणि त्याची उत्तर काय होती, जेणेकरून तुमच्या 18 फेब्रुवारीला होणाऱ्या 5वीच्या स्कॉलरशिपसाठी त्याचा उपयोग होईल. इयत्ता 5वी मंथन पेपर 2024 4 फेब्रुवारीला झालेला, विभाग दुसरा गणित. एकूण प्रश्न 50 असतात, प्रत्येकी 2 गुण म्हणजे 100 गुणांसाठीची ही प्रश्नपत्रिका आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आता आपण फक्त उत्तरं बघणार आहोत, संभाव्य उत्तर सूची बघणार आहोत. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्पष्टीकरणांसह बघणार आहोत. पण प्रत्येकालाच आपली उत्तरं चेक करायची आहेत, म्हणून आधी फक्त मी उत्तरं सांगत आहे. तर बघा, 26 नंबरचा प्रश्न आहे, खालील अपूर्णांकांपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता होता, कोणता, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 27चा प्रश्न आहे, सर्वात मोठी 4 अंकी समसंख्या आणि 2 अंकी मूळ संख्या यांतील फरक विचारलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर चुकीचे आहे, तर चुकीची पदावली आहे पर्याय क्रमांक 3ची आणि 2ची. म्हणजेच आपल्याला योग्य उत्तर मिळालंय ब आणि क, हे काय आहे, चुकीचं उत्तर आहे आणि तो पर्याय आहे ब आणि क. म्हणजेच काय येईल, पर्याय क्रमांक 1. 29 नंबरचा प्रश्न आहे, समान किमतीच्या 3 वस्तू, म्हणजे तिसरा प्रश्न दिलेला आहे, त्याची आपल्याला खरेदी किंमत विचारली आहे. तर त्याची खरेदी किंमत येते पर्याय क्रमांक 3, 300 रुपये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. 30 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर लावून आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचा अपूर्णांक शोधायचा आहे आणि त्याचा पर्याय येतो पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर होतं. कसं, हे डिटेलमध्ये स्पष्टीकरण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकणारच आहे. तत्पूर्वी आपली उत्तरं चेक करून घ्या आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. 31 नंबरचा प्रश्न आहे, मिहिरने डिसेंबर महिन्यात 3 सोमवार सोडून तर त्याची एकूण किती रक्कम जमा होईल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर येतं 140 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर होतं. 32 क्रमांकाचा प्रश्न आहे, 5 अंकी संख्येस 9 ने निश्चय भाग जाणारी संख्या कोणती नाही, याच्यातली आपल्याला पर्याय दिलेला आहे. तर आपल्याला यामध्ये 5 अंकी संख्या जिला भाग जात नाही अशी जी संख्या आहे ती आहे पर्याय क्रमांक 3ची. त्यानंतर 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं 600 रुपये किमतीची वस्तू दिली, आपल्याला नवीन किंमत विचारली आहे. 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 810, म्हणजे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न आहे, चौरसाची बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती होतं, चौपट होतं, म्हणून पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हे फक्त मी उत्तरं सांगत आहे, तपासून बघा किती मार्क्स पडतात. डिटेलमध्ये स्पष्टीकरण आपण नंतर बघणारच आहोत. 35 नंबरचा प्रश्न आहे, 35 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलाय, आपल्याला गटातील मूळ संख्यांची बेरीज सर्वात कमी विचारलेला आहे, तर त्याचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न, दीड रिम बरोबर किती कागद दिले आहेत, तर दीड रिम बरोबर आपल्याला यामध्ये होते बघा 60 डझन, 5 ग्रोस आणि 30 दस्ते असे मिळून अ, ब, क हे तीनही पर्याय बरोबर आहेत. अ, ब, क म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न, 37 नंबरचा आहे, आपल्याला 10 रुपयाच्या किती नोटा असतील, तर 195, म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. 38 नंबरचा क्वेश्चन आहे, पेपर मराठीतून असू देत, सेमी इंग्लिशच्या माध्यमाचा असू देत का इंग्लिश मीडियमचा असू देत,
37 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर 1 असंच असणार आहे. फक्त तिथे इंग्लिश मधून प्रश्न आहे, आपल्याला इथे मराठीतून प्रश्न आहे, पण उत्तरं सगळ्यांची सारखीच असणार आहेत. त्यामुळे आपापला पेपर आपण तपासून बघा. 38 नंबरचा क्वेश्चन पहा. आपल्याला कोणती रोमन संख्येची जोडी बरोबर आहे ते विचारलंय. डी म्हणजे 500 होतं आणि एम म्हणजे 1000 होतं. ब आणि ड पर्याय फक्त 1 नंबरवर आहे, म्हणून 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. 39 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला स्त्री मतदारांची संख्या विचारलेली आहे आणि स्त्री मतदार संख्या आहे 602. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 40 नंबरचा 2 तास 40 मिनिटे म्हणजे किती सेकंद होतात, तर ते होतात चौथा पर्याय 9600 सेकंद होतात. त्यानंतरचा पुढचा 41 नंबरचा प्रश्न आहे. एक अंकी सर्व विषम संख्यांचा वापर करायचा आहे आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. तर ती संख्या तयार होते 97531, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 42 नंबरचा प्रश्न दिला आपल्याला. तर या संख्येमधून किती संख्या वजा करावी म्हणजे हे उत्तर मिळतं. तर त्याचं उत्तर आपल्याला आहे 3,01,724, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 43 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला याच्यामध्ये योग्य चिन्ह भरायचं आहे आणि ते आहे याप्रमाणे, आणि असं चिन्ह आहे पर्याय क्रमांक 3 वर, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 44 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्याला मिळतं आहे 900 रुपये नफा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. 45 नंबरच्या प्रश्नात आपल्याला काय दिलंय. सोबतच्या घड्यात किती मिनिटांपूर्वी 1:30 वाजला असेल, तर 315 मिनिटांपूर्वी 1:30 वाजला असेल. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. 46 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला काय दिलेला आहे. रूपांतरित कोणती जोडी योग्य नाही विचारलेलं आहे. यांचं मिक्स फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक 4. ही अयोग्य जोडी आहे. त्यानंतर 47 नंबरचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे आपल्याला खरेदीची किंमत 1 डझन खरेदीची किंमत विचारली आहे आणि त्याची खरेदी किंमत आहे 40 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 48 नंबरचा इष्टिका चिती व घन यांच्यात कोणता फरक असतो, तर पृष्ठांच्या आकाराचा फरक असतो, बाकी तर सगळं सारखंच असतं. म्हणजे 8 शिरोबिंदू 12 कडा आणि कोणताही फरक नाही, हे तर चुकीचंच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 49 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. शिक्षक दिन सोमवारी होता, तर कोणता दिनविशेष रविवारी येणार नाही असं विचारलेलं आहे. महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती आणि नाताळच्या दिवशी रविवार येईल, म्हणजेच उरलेला दिवस कोणता आहे. स्वातंत्र्य. कारण शिक्षक दिन आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी येतो, म्हणजे सोमवारी येणार, म्हणजेच रविवारी येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 50 नंबरचा प्रश्न आहे. 3 रुपये 5 पैसे दशांशात कसे लिहिणार, तर पर्याय क्रमांक 4 नुसार आपण लिहिणार ते. 51 नंबरचा क्वेश्चन आहे. चढत्या क्रमाने मांडून आपल्याला शेवटून येणाऱ्या दुसऱ्या आणि चौथ्याची बेरीज विचारली. दशक स्थानी कोणता अंक येईल, तर दशक स्थानी 9 हा अंक येईल. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 52 नंबरचा प्रश्न आहे बघा. आपल्याला छायांकित वेगळा अपूर्णांक विचारलेला आहे. तर वेगळा अपूर्णांक येतो पर्याय क्रमांक 2 मध्ये. कसा हे डिटेलमध्ये स्पष्टीकरण पुढच्या लगेच व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला सरळ व्याज किती येतं ते विचारलेलं आहे. तर याचं सरळ व्याज येतं 3000 रुपये. पर्याय क्रमांक त्याचं योग्य उत्तर होतं. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल, नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब, शेअर, जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना ही उत्तरं तपासता येतील. आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे याच्या डिटेलचे स्पष्टीकरणाचा जो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि लगेचच त्याचं चेक येईल की आपलं कुठे चुकलं होतं. त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न आहे. 8,808% विचारला आहे, तर ते होतात 704, म्हणजे क्रमांक 1 होतो. त्यानंतर 55 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. वस्त्रस्थानी स्थानिक किंमत आणि याच्यातील आपल्याला फरक विचारलेला आहे आणि तो फरक आहे 29,920. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न आहे. तर
आपला मयूर बँकेत रक्कम होती, त्यांनाही 4 वर्ष मिळणारी रक्कम संबंध आपल्याला विचारता. तर मयूरला रामपेक्षा जास्त रक्कम मिळेल, पर्याय क्रमांक होता याचं योग्य उत्तर होतं, म्हणजे मयूरला जास्त रक्कम मिळते. नंतर पुढील प्रश्न आहे 57 नंबरचा. आपल्याला 1/6 मध्ये 1/6 म्हणजे 1/6 मध्ये 1/6 किती वेळा मिळवले तर उत्तर 6 येईल. तर ते आहे 35 वेळा मिळवावे लागणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 58 नंबरचा प्रश्न आहे, एका संख्येला 12 ने भागता, तर म्हणजे अनुक्रमे 14 भागले तर भागाकार आणि बाकी किती येते, तर ती 12 येते. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 59 नंबरचा 9 डेकामीटर आणि 9 मीटर बरोबर किती मिलीमीटर दिलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे 99,000 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 60 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला आकृतीची काय दिलेली आहे, परिमिती विचारलेली आहे आणि ती परिमिती येते ऑप्शन नंबर 3 15.2 सेंटीमीटर. कसं हे आपण स्पष्टीकरणानंतर बघणारच आहोत. पण तुर्तास तुमचे उत्तर किती बरोबर आहेत ते बघून घ्या. आपल्याला 61 आणि 62 साठी सूचना दिली आहे, चित्ररूप दिलेलं आहे, चित्रालेख दिलेला आहे आणि त्यावरून 61 नंबरचा प्रश्न दिलाय. किती विद्यार्थी सांघिक खेळ खेळतात, सांघिक खेळ खेळणारे विद्यार्थी 130 आहेत. पर्याय क्रमांक 3 त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 62 नंबरचा क्वेश्चन याच्यावरच आहे आपल्याला की आपल्याला कबड्डी आणि क्रिकेट पेक्षा धावणे आणि हॉकी खेळणारे विद्यार्थी कितीने कमी किंवा जास्त आहेत, तर याचं उत्तर आहे दोघही समान संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे 63 नंबरचा, चौकोन मोजायचे आहेत आणि यामध्ये चौकोन येतात पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 1, एकूण 4 चौकोन येतात. त्यानंतरचा 64 नंबरचा कसे मोजायचे हे मी तुम्हाला नंतर सांगेलच डिटेलमध्ये. 64 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला योग्य जोडी, पर्यायाची योग्य जोडी निवडायची आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक ड म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे आणि हे उत्तर 60 हेक्टो बरोबर 600 डेकामीटर म्हणजे अ आणि ड हे दोन उत्तर बरोबर असणारा पर्याय कुठे, अ आणि ड पर्याय क्रमांक 2 वर, म्हणजे त्याचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच बघूया. तत्पूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला पुढे 65 नंबरचा प्रश्न काय बघूया. 65 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला विमानाच्या म्हणजे ते विमान दीड दिवसात किती अंतर जाईल असं दिलेलं आहे. तर 1.5 दिवसामध्ये ते जातं 35,280 किमी. पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर होतं. 66 नंबरचा प्रश्न आहे की प्रत्यक्षात ती बसने किती अंतर कापले, तर किती अंतर किती वेळामध्ये कापले, तर तिने कापले 6 तास 5 मिनिटांमध्ये ते अंतर कापलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. 67 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला 35 आणि 12च्या विभाजकांच्या अंकांची म्हणजे जे आहे त्याची आपल्याला सर्व विभाजकांची बेरीज विचारलेली आहे. तर म्हणजे यांच्या बेरीज केली आणि त्यांचा विभाजक जो येईल, जी बेरीज येईल त्या विभाजकाच्या एक अंकी संख्यांची जे जे विभाजक असतील त्यांची संख्या जर आपण केली तर त्यांची बेरीज येते एकूण 25, म्हणजेच पर्याय क्रमांक किती 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 68 नंबरचा आहे, रिकामी जागा भरायची होती. आपल्याला 2 पेक्षा अधिक रेषा परस्परांना एकाच बिंदूत छेदतात, त्यांना काय म्हणतात, तर त्यांना एकसंपाती रेषा म्हणतात. पर्याय क्रमांक 3 त्याचं बरोबर होतं. त्यानंतर 69 नंबरचा प्रश्न आहे, वसतिगृहात जे दूध घेतलं जातं ते एकूण किती लिटर दूध घेतलं जाईल असं आहे, तर ते घेतलं जातं 9 लिटर, म्हणून पर्याय क्रमांक 36 पिशव्यांचे इतक्या मिलीलीटर प्रमाणे 9 लिटर होतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे 70 नंबरचा. आपल्याला याप्रमाणे आपल्याला घडी दुमडून आकृती दिली आहे.
च्या हे अक्षर कोणाच्या पृष्ठावर येणार नाही म्हणजे लगत म्हणजे शेजारी येणार नाही, म्हणजेच बीच्या विरुद्ध येणारं पृष्ठ आपल्याला पाहायचं आहे. आणि बीच्या विरुद्ध येतो एच, म्हणजे एच हा त्याच्या शेजारी येणार नाही. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर होतं. कसं सोडवायचं हे माझ्या क्लासच्या मुलांना तुम्हाला सर्वांनाच मी ट्रिक सांगितलेलीच आहे, त्यानुसार तुम्ही सोडवलंच असेल. चला पुढचा प्रश्न बघूया 71 नंबरचा. खालीलपैकी एकूण किती विधाने सत्य नाहीत, म्हणजे असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. एकाच वर्तुळातील त्रिज्या व्यासाच्या दुप्पट असते. त्रिज्या व्यासाच्या नाही पण व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे असत्य विधान सत्य नाही म्हणजे असत्य आहे. म्हणजे हे एक विधान आपल्याला मिळालेलं आहे. एका वर्तुळात असंख्य जीवा आणि व्यास असतात, बरोबर आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा त्याची त्रिज्या असते, हे आपल्याला असत्य मिळालेलं आहे म्हणजे सत्य नाही. आणि चौथा पर्याय आहे सामायिक बिंदू वर्तुळ केंद्र, बरोबर आहे. म्हणजे अ आणि क असलेला पर्याय, म्हणजे दोन विधान काय आहेत, असत्य आहेत, म्हणजेच विधान सत्य नाही. 2 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य होतं. त्यानंतर 72 नंबरचा प्रश्न आहे बघा. आपल्याला ह्यांची बेरीज दिलेली आहे आणि ती अक्षरामध्ये लिहायची आहे. तर त्यानुसार आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. म्हणजे बेरीज जर केली आपण तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 73 नंबरचा क्वेश्चन आहे. आपल्याला एकूण खर्च विचारलेला आहे, कापडाचा एकूण खर्च विचारलेला आहे आणि तो खर्च येतो 6,975. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 74 नंबरचा क्वेश्चन आहे. आपल्याला आकृतीबंध दिलेला आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला आकृती विचारलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 4चं. आणि गणिताचा शेवटचा प्रश्न 75 नंबरचा, म्हणजे गणित या विषयाचा 50वा प्रश्न आणि या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा 75 नंबरचा प्रश्न. आपल्याला पी ची किंमत दिलेली आहे, विचारलेली आहे आणि पी ची किंमत येते 5. पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, अशा प्रकारे आपण फक्त उत्तरं कोणकोणती योग्य होती, अचूक होती हे बघितलेलं आहे. तर याचे संपूर्ण स्पष्टीकरण जर तुम्हाला हवे असतील तर चॅनल सोबत राहा. पुढील व्हिडिओ आपण स्पष्टीकरणाचाच टाकणार आहोत, पण तत्पूर्वी असेच आपण बुद्धिमत्तेचे सुद्धा पेपरचे आन्सर की बघणार आहोत. तर चॅनल सोबत राहा, कुठेही जाऊ नका. चला आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.